हरिओम. आज मंगळवार 6 मे 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. स्वार्थ आवरल्याने परस्पर प्रेम वाढतं. ऐकूया. परस्परात प्रेम वाढवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. 1. बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाटणार नाही. दुसरं, सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. तिसरी, कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने गोड शब्दात सांगावी. चौथी, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जी मध्ये या सर्वांचा बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब, म्हणजे स्वार्थाला आळा घालणं. म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरता आहे असं वाटतं त्याच्याही पेक्षा जास्त मी दुसऱ्याकरता आहे असं वाटणं, आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणं हेच प्रेम वाढवायला मदत करतं. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणं शक्यच नाही. जिथे निस्वार्थीपणा आहे ना तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे. आता स्वार्थाचा विचार करताना असं सहज वाटतं की मी कुठे स्वार्थी आहे, मी कुठे कोणाजवळ काय मागतो, आणि एवढ्याने स्वार्थदृष्टी नाही असं म्हणता येणार नाही. अहंकारा इतका स्वार्थ जबरदस्त आहे, त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ 3 प्रकारचा असू शकतो: कायिक, वाचिक आणि मानसिक. देहाला दुसऱ्या निमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणं हा कायिक स्वार्थ. माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी, मी कोणाला काही कमी जास्त बोललो तरी त्याने ते निमूटपणे सहन करावं, अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणता येईल. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावं, माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तऱ्हेची आपली इच्छा, त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल. आता मी माझ्याकरता जितका असेल त्याहून जास्त मी दुसऱ्याकरता आहे असा विचार केला तर मग असं दिसून येतं की मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो तेवढीच किंवा त्याच्यावर थोडी जास्त सवड दुसऱ्याला ठेवणं जरुरीचं आहे. म्हणजेच काय, जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरं वाटत नाही ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणे, आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्याने आपल्याला केलं तर बरं वाटतं तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावं. हेच सर्वांचं सार आहे आणि हाच खरा धर्म आहे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. आपण पुष्कळांच्यावर प्रेम केलं तर आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असं समजावं. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.